नमस्कार, कशा आहात तुम्ही? कार्यक्रमाने सुरुवात करू नका जे आपण ते प्रेरणा मिळेल, आपण ते माहिती मिळेल. प्रदेश पाहिजे आणि बिल प्रदेश बनवायचे असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं. आपली कमजोरी त्यांना माहिती आहे की आदिवासींना फक्त काही हमारा बिल प्रदेश का निर्माण करना है. इकडे जागतिक आदिवासी दिन सेलिब्रेट करत आहे. मागं तुम्ही पब्लिक पाहत, सर्व रस्ता पॅक आहे तर इथून चालू. आणि इकडे पण लोक दाखव, ही लोक पहा. आणि तिकडे खूप सारे मोठा डीजे आहे. आगे झुकता नहीं वो दिल जिन्होंने मुगलों को, इंग्रजों को, यानी सबको अपना सामर्थ्य दिखाया वो दिल, जिसने गणतंत्र की स्थापना की वो दिल. असा आगळा वेगळा इतिहास बिलांचा आहे. मग आपला आवाजही तसाच असला पाहिजे. कारण वी आर इंडिजिनियस पीपल, वी आर ट्रॅव्हल, मी आदिवासी असण्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे. मग गर्व असताना आपल्याला ह्याही गोष्टी माहीत असल्या पाहिजे. राजस्थान मध्ये जालियनवाला हत्याकांडाच्या 6 वर्षापूर्वी 1913 ला 1500 जवळपास भिल्लांना गोळ्या घालून मारण्यात आलं. नंतर तेव्हा आता मी जेव्हा टी शर्टवर पाहत होतो भिल्लस्तानची माग तेव्हा उठली. यही आम्हाला माहीत असायला हवं. जब हम अकेले अकेले सोचते हैं, अकेले अकेले करते तो कुछ नहीं हो सकता साथियों. खरं तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं कधी इतिहास घडवत नाही. हाही एक इतिहास आहे, पण आदिवासींचा इतिहास, ओजस्वी आणि तेजस्वी अक्षरांना लिहावा. एवढा ओजस्वी आणि तेजस्वी इतिहास याच मातीत, याच नागपुरात, याच भारतात घडला. पण 2 अक्षराचा इतिहास साधा आमच्या पाठ्यक्रमामध्ये नसावा, ही भारताची एक शोकांतिका. मग काय केलं पाहिजे तरुणांनी? वाचलं पाहिजे. वाचनाने काय होतं? मस्तक सुधारतं. जी माणसं वाचतात ती लोक पुढे जातात. पण आमच्या समाजाचं हे झालंय, आपण वाचनाच्या मागे सोडून देतात, जिगरी जिगरी तुमच्या मागे लागलोय. मी नाही म्हणत नृत्यावर अवश्य ठेका घ्या, पण कुठंतरी वाचलं पाहिजे. वाचनानं पुन्हा पुढे नतमस्तक होत नाही. जी समाजाची माणसं वाचतात, ज्या समाजाची माणसं ऐकतात, ती समाज, ती माणसं ती पुढे जातात. माझं मराठी समजतंय ना? 3 मिनिट राहिले असेल. 3 मिनिट बोल डॉक्टर साहेब. हा आपला इतिहास ओजस्वी आधी तेजस्वी. मी का बोलू शकतो? जवळपास 3 आंदोलन झाली बनावटावर मी केली. त्यांनी डेप्युटीचा मुद्दा मांडला, ते पण केली. पण खऱ्या अर्थानं मला सांगा, एक उदाहरण मी देतो. आपण आश्रमच्या जवळपास महाराष्ट्रात किती आहे ते पहा आणि त्यातले पोरं किती लागतात याचं जर उदाहरण जर तुम्ही पाहिलं तर बोटनावर मोजा इतकं फक्त पोरं लागतात. मला एक माणूस दाखवा, डॉक्टर भिल्ला म्हणजे भारूड साहेब सोडून, का जी माणसं IAS झाली, IPS आता कुठतरी झालाय. 1-2 बोटावर मोजण्या इतकी माणसं आम्हाला दिसतील की ती फक्त मोठी झाली. मग आपण एकच झाले, आदिवासी झाले, या नारावर आपण फिरकतो, आपण नारा पण देतो, पण खरी परिस्थिती ती आहे का?
एकच खरंच भारतात एकच आदिवासी चालतं का? जर वास्तवता तुम्ही पाहिली मित्र हो, या देशात जर खऱ्या अर्थानं जर कुणाची सत्ता असेल तर आदिवासींची नाही. आदिवासीचा अर्थ काय? या देशाचे नागरिक, या देशाचे रहिवासी. मग आम्हाला खरंच आम्ही मग घटना वाचली का? आम्ही शाहू फुले आंबेडकर वाचलं का? आम्ही कधी तंट्या बिलाला तरी बिल्लाच्या माणसाला वाचलं का? याचं उत्तर आहे नाही. चला मग तंट्याचं नाव लिहिलं तर आपण तंट्या बिलाविषयी बोलू. तंट्या बिल दिसायला हळकुळा माणूस, बिरसा मुंडा बहुतांश माहीत असेल. तंट्या बिल साधा हडकुळा माणूस जेलात माणसाला कोंडलं. जेलात कोंडल्यानंतर बहुतेक मध्य प्रदेशचं तो जेल होतं. जेलात कोंडल्यानंतर तंट्या बिलांना थोडी नखं होती. त्या नखाद्वारे त्या माणसानं त्या जेलला कोंडलं आणि पलायन झालं. तंट्या बिलांना रॉबिन हुड का म्हणतात आता पुढे पुढे तुम्हाला लक्षात येईल. मला बंद करायचं असं फक्त आवाज द्या, तुमचा अमूल्य वेळ घेत नाही. तंट्या बिलानं काय कोरलाय? जेल कोरलाय. सरपंच आहे, जेलातून पलायन केलं. एक इंग्रज अधिकारी आला, म्हटलं आता तंट्या बिलाला पकडायसाठी एक अधिकारी आला. मुंबईवर तो अधिकारी निघाला. ही गोष्ट तंट्या बिलाला माहीत झाली. तंट्या बिल अधिकारी पोहोचलाय स्टेशनवर. स्टेशनवर पोहोचल्यानंतर एक हमाल आला. हमालानं त्या अधिकाऱ्याची पेटी उचलली. पेटी उचलल्यानंतर साहेब चला मी तुम्हाला पोलीस स्टेशन पर्यंत नेतो. तंट्या बिल पोलीस स्टेशनला घेऊन त्या अधिकाऱ्याला जातो. हळूवार त्या हमालाने विचारलं, मला तंट्याची माहिती आहे. तंट्याची माहिती म्हटलं का त्याला घेऊन त्या अधिकाऱ्याला थोडंसं वाटलं आता मी तंट्या बिलाला पकडतो. तो कुली आणि त्या अधिकारी जंगलात घेऊन मध्ये चाललाय. अशाच काय सातपुड्याचं जंगल असेल, मधात तो गेलाय. मधात गेल्यानंतर काय, तुम्ही पुष्पा पिक्चर ऐकला असेल, पुष्पा सेम पहा तुम्हाला घटना. मग त्याच्यानंतर तंट्या बिल थांबतोय आणि म्हणतोय साहेब हाच मी तंट्या बिल. आणि जसं ते हे पहिलं तंट्या बिलचं उदाहरण. नंतर असे खूप सारे उदाहरणं मी देऊ शकतो. पण मित्र सांगायचं काय तर आपला इतिहास आपल्याला माहित असला पाहिजे. इथे फोटो दिसते तुम्हाला सावित्रीबाईचा. आज आमच्या पोरी काय शिकताय हेही आम्हाला माहित असलं पाहिजे. यांचाही खऱ्या अर्थानं इतिहास वाचला पाहिजे. मग मी विचारतो आमच्या पोरांना, आमच्या पोरींना तुम्ही किती तास वाचता बाई? याचं उत्तर येईल फक्त नाही. जर आज डीजे सुरू केला याच्यात दुप्पट पब्लिक काय ते, कारण आपण वाचन स्वीकारलं नाही. आपण वाचन नाही स्वीकारलं तर आपली संस्कृती आपण किती नाच गाणी करून याला महत्व नाही. कुणीतरी थीम सांगितली एआयचा जमाना आहे, कारण ते ब्रीद वाक्याचा यावरती आर्टिफिशियल इंटेलिजन्स. पण आपण त्या प्रवाहात वाहतोय का? खऱ्या अर्थानं चळवळ तर आम्ही करू सरपंच साहेब, चळवळ तर आपण करू. पण या भागात हेच जर इंग्लंडमध्ये सातपुडा असता तर या भागात कॉफीचे मळे उभे राहिले असते. या भागात वेगवेगळे व्यवसाय उभे राहिले असते. नोकरी आवश्यक नाही पण नोकरी देणारा बनलं पाहिजे. कारण बाबासाहेब म्हणतात मोठ्याच्या जागा कमावा. नोकरी म्हणजे नोकर, पण शासक मालक झाले पाहिजे मित्र. आणि मालक तेव्हाच होतो त्यासाठी शिकावं लागतं, लढावं लागतं. मग तुम्ही शेती करता, मग या भागातले 90% लोक विस्थापित आहे. लोक काम करायला जातात. 2 मिनिट घेतो आणि संपवतो. या भागातले लोक संपवतात. मग तुमच्या आमच्या सारख्याचं काम आहे डॉक्टर साहेब. कधीतरी फार्मस प्रोड्यूस कंपनी आपण केली पाहिजे. या लोकांना खऱ्या अर्थानं जयंती, खऱ्या अर्थानं आदिवासी दिवस आपण साजरा करतोय. राजकारण गेलं फुले, आपापल्या परीनं सर्वांनी राजकारण करावं. पण जी माणसं समाजासाठी मरतात, काही रहाया समाय समा कुछ भी नाही. बोला काही रहाया समाय समा कुछ भी नाही. ठाकरे साहेब रोती है शबनम के नाम है जहां कुछ भी नहीं. जिनके महलों में हजारों जंग चलते हैं फारूक झाडाची उनपे कब्र कर. मेल्यानंतर मातीवर झाडत राहतं. जाता जाता 1-2 वळी सांगू जातो तरुणांनो. अराइज अवेक अँड स्टॉप नाउ स्टील इज बोल्ड इन ब्रीथ. जेवढे प्रयत्न करा एवढे प्रयत्न करा. का तरक्कियों के दौर में जोर उसी का चल गया. तरक्कियों के दौर में जोर उसी का चल गया. सरपंच बना के रास्ता जो भीड़ से निकल गया. म्हणून आपल्याला भीडचं राजकारण म्हणजे भीड मधून निघायचं जाता. तर फक्त एक उदाहरण देतो आणि समोर चालेल का?
महिलांसाठी उदाहरण ऐका. नितीन बानगुडे पाटलाचं उदाहरण आहे. एक मुलगा होता, अकुलकुव्या सारख्या जत्रा होती, बाजूला जत्रा म्हणलं तर मुलाला हायचं वाटलं. एक सांच्या मुलानं म्हटलं आई मला जत्रेला यायचंय. मुलाला जत्रेला यायचं म्हटलं, आईच्या मनात जर झालं. जर यासाठी झालं का तिच्याकडे पैसा नव्हता, गरीब दारिद्र्याची ती आई. आई म्हणलं मला जत्रेला यायचंय, आई मला जत्रेला यायचंय. आईनं घेतलं, खुरपायला घेतलं, शेतात गेली ना, शेतात काम वगैरे केलं. परत ती घरी आली, तो मुलगा परत जवळ आला. आईला म्हटलं, परत तो मुलगा त्या चुलीवर बसली, चुलीवर भाकरी शेकायला लागली. भाकरी शेकता शेकता परत त्या मुलाची आवड, आई मला जत्रेला जायचंय. जत्रेला जायचं म्हणल्यावर आईच्या मनात जर झालं, कारण जत्रेला पाठवायचं पोराला म्हणलं तर 2 पैसे त्याच्या हातावर ठेवावं लागणार. हातावर ठेवायला पैसे नाही. परत निमूटपणे तो मुलगा तोच जेवण करत राहिला. सकाळ उघडली पण परत तोच शब्द आला, आई मला जत्रेला जायचंय. मुलाच्या त्या आईनं त्याला जवळ घेतलं. जवळ घेतल्यानंतर मुलाच्या हातावर 2 पैसे ठेवले. मुलगा जत्रेला गेला. अक्कलकुव्यासाठी ती जत्रा होती. जत्रेमध्ये आकाशपाळणे फिरत होते. बाजूला खूप सारी जिलेबी बकेश वगैरे होते. लोक आपल्या आपल्या धुंदीत होते. मुलाने टिमुकलेपणाने सर्व काही पाहिलं. मुलगा परत लगबगतेनं घरी यायला लागला. आईला आईचं वाटलं. आईने समोर गेली, मुलगा येतोय. आई परत तिथं आलाय, मुलगा आलाय. आई म्हणते काय आणलं बाळा, काय खाल्लं, जत्रेमध्ये गेला होता, काय केलं, 32 पाहिले का, आकाश पाळण्यात म्हटलं काय. आई मुलगा म्हणाला, आईला मुलगा म्हणाला, आई पहिले डोळे नीट बघ, डोळे नीट बघ. मुलगा आईला म्हणतोय डोळे मीठ. आईनं डोळे मिटले होते. त्या चिमुकल्या मुलानं खिशामध्ये हात घातला. खिशामधून एक सांडसी काढली. त्या सांडसीचा सदर स्पर्श त्या आईला झाला. धन्य झाले तू कोसली, तुझ्या सारखं पोर माझ्या पोटी जन्माला आलं. अशी जर पोरं जर आपल्याला आदिवासात जन्मायचं घालायची असेल तर वाचलं पाहिजे. आणि वाचनाशिवाय आपल्याला कर्मोपायालाही मिठव. डीजे लावा, बँड लावा, पण सर्वांचा आरंभ है प्रचंड है. ते मुलगा आणि मुलगा म्हणले हे आरंभ है प्रचंड है, हम साथ में लढेंगे. अमरावती का आदिवासी आएगा, औरंगाबाद का आएगा. वेळ माझं मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचं शतशः आभार. आणि जाता जाता एकच सांगेल, काही रहा आहे असं माया हे तर सांगितलंय मी, पण प्रचंड वाचा, बाबासाहेबांना वाचा, शाहूला वाटा, फुलेला वाटा आणि बोला. एक्सप्रेस अवर आयडिया. आणि एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय आदिवासी. बहुत बहुत धन्यवाद जीवन दादा. हम आदिवासी है, हम सरते नहीं कहते हैं, और हम अभी अपने जो सुना वह एक क्रांति का बिगुल था. और हमारे अगले प्रवक्ता उसी बिगुल को और पेश करेंगे. स्वागत करें जोरदार और तालियों के साथ कार्तिक भोई साकरे.